नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या YouTube चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, MSBTचं अकॅडमिक कॅलेंडर 2025-26 साठी हे जाहीर झालेलं आहे। म्हणजे 2025-26चं संपूर्ण वर्ष कसं असणार आहे, जे 2 सेमिस्टर असतात ना आपल्या एका वर्षामध्ये, हे दोघी सेमिस्टर आपले कसे असणार आहे, विंटरचं सेमिस्टर, समरचं सेमिस्टर कशा प्रकारे असणार आहे, तुमची फर्स्ट युनिट टेस्ट केव्हा होईल, सेकंड युनिट टेस्ट केव्हा होईल, फायनल थेरी बोर्डाची एक्झाम केव्हा होईल आणि तुमचा जे सेमिस्टर आहे केव्हापासून सुरुवात होणार आहे, या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। पण हो, त्याआधी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून द्या, बेल आयकॉनवर प्रेस करून द्या। आणि हो, डिप्लोमाचे आपले ऑनलाईन क्लासेस सुद्धा 19 जून पासून सुरुवात होत आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 19 जून म्हणजे गुरुवार ही आपली लॉन्चिंग डेट असणार आहे। तर जा आणि लॉन्चिंग डेटच्या ऑफरचा नक्की तुम्ही लाभ घ्या। आमचे फ्री डेमो लेक्चर पहिले बघा, आमचे जर डेमो लेक्चर जर तुम्हाला आवडले, आमचं शिकवणं जर तुम्हाला आवडलं तर नक्की तुम्ही कोर्स वगैरे परचेस करू शकता, ठीक आहे ना। चला तर आता बघूया की 2025-26चं अकॅडमिक कॅलेंडर तुम्हाला नेमकं काय सांगतं। त्याची पीडीएफ मी डाउनलोड केलेली आहे। ही पीडीएफ जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर ही पीडीएफ मी टाकलेली आहे। तुम्ही चॅनलवर जाऊन ते तुम्ही डाउनलोड वगैरे करू शकता, ठीक आहे ना। चला तर विद्यार्थी मित्रांनो, बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल तर या ठिकाणी बघा की तुमचं अदर दॅन फर्स्ट सेमिस्टर, तर फर्स्ट सेमिस्टर सोडून म्हणजे तुमचं थर्ड सेमिस्टर आणि फिफ्थ सेमिस्टर म्हणजे तिसरं सेमिस्टर आणि पाचवं सेमिस्टर हे तुमचं सुरू होणार आहे 1 जुलै पासून। म्हणजे तुमचे जे कॉलेजेस आहे हे 1 जुलै पासून सुरू होतील। आता तुम्ही म्हणाल की सर थर्ड सेमिस्टर तर ठीक आहे, पण फिफ्थ सेमिस्टर कसं काय? आम्ही तर इंटर्नशिपसाठी बाहेर आलेलो आहोत, बरोबर आहे। बरेच जण इंडस्ट्रीमध्ये ट्रेनिंग वगैरेला गेलेले आहे, बरोबर आहे। मग आमचं काय होईल? तर काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका। तुमच्यासाठी एक वेगळं सर्क्युलर लॉन्च केलेलं आहे बेटा, बरोबर आहे। ते सुद्धा सर्क्युलर मी तुम्हाला सर्व काही देऊन दिले। हे सर्व सर्क्युलर आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा आहे, बरोबर आहे। आणि ऍप्लिकेशनवर सुद्धा मी डाउनलोड सेक्शन मध्ये टाकून दिलेलं आहे, ठीक आहे ना। चला बघा, तर तुमचं जे पाचवं सेमिस्टर आहे, फिफ्थ सेमिस्टर, याचं जाऊ द्या, पण थर्ड सेमिस्टर हे तुमचं सुरू होणार आहे 1 जुलै पासून, बरोबर आहे। आणि तुमची जी फर्स्ट क्लास टेस्ट आहे, मी फक्त आता कोणासाठी बोलतोय? मी सध्या बोलतो आहे थर्ड सेमिस्टर साठी। कोणासाठी बोलतोय मी? थर्ड सेमिस्टर साठी। तर हे लक्ष द्या, थर्ड सेमिस्टर वाल्यांनो लक्ष द्या। तुमची जी पहिली युनिट टेस्ट होणार आहे ही 11 ते 13 ऑगस्टच्या दरम्यान होणार आहे। 11 ऑगस्टला तुमची फर्स्ट युनिट टेस्ट सुरू होणार आहे आणि सेकंड युनिट टेस्ट तुमची होणार आहे 13 ते 15 ऑक्टोबर। आणि हो, तुम्ही फर्स्ट इयरचे असाल, सेकंड इयरचे असाल, थर्ड इयरचे असाल, तुम्ही कोणतेही विद्यार्थी असाल, तुमची सेकंड युनिट टेस्ट ही सर्वांची सोबत होणार आहे, ती म्हणजे 13 ते 15 ऑक्टोबरला। तर ऑक्टोबर महिन्याच्या 13 ते 15 मध्ये तुमची सेकंड युनिट टेस्ट होईल आणि फर्स्ट क्लास टेस्ट थर्ड सेमची होणार आहे 11 ते 13 ऑगस्ट। आणि जे विद्यार्थी आता डिप्लोमाला फर्स्ट सेमिस्टरला ऍडमिशन घेतील, त्यांचं अजून ऍडमिशन प्रोसेस सुरूच आहे, बरोबर आहे, जे घेतील तर त्यांचं जे फर्स्ट क्लास युनिट टेस्ट आहे हे होणार आहे 8 ते 10 सप्टेंबरच्या दरम्यान, ठीक आहे ना। 8 ते 10, 8, 9, 10 अशा म्हणजे या 3 दिवसांमध्ये तुमची फर्स्ट युनिट टेस्ट ही होणार आहे। हे तुम्हाला सर्वांना क्लिअर वगैरे झालं असेल, बरोबर आहे। चला असो, त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला समजलं इथपर्यंत। नेक्स्ट सेमिस्टरचा नंतरच्या सेमिस्टरचा नंतर बघू, आता काय एवढं काही घाई नाही, ठीक आहे ना। थर्ड सेम वाल्यांसाठी समजलं। आता सर तुम्ही म्हणाल की फिफ्थ सेमिस्टरचं काय सर? पाचव्या सेमिस्टर आमचं जे आम्ही जे इंडस्ट्रियल ट्रेनिंगला आलेलो आहोत, आमचं काय नेमकं? तर तुमच्यासाठी बघा एक सर्क्युलर लॉन्च झालेला आहे। बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकत असाल, तर या सर्क्युलरमध्ये बघत असाल बेटा की तुम्हाला सांगितलेलं आहे की जे विद्यार्थी 12 आठवड्यांच्या इंटर्नशिपसाठी गेलेले आहे, या विद्यार्थ्यांची फर्स्ट क्लास टेस्टचं नियोजन झालेलं आहे 15 ते 16 सप्टेंबरला। म्हणजे 15 आणि 16 सप्टेंबरला तुमची युनिट टेस्ट 1 होणार आहे, समजतंय का? तर 15 ते 16 सप्टेंबरला तुमची युनिट टेस्ट 1 होणार आहे। आणि भाऊ बेटा, पाचव्या सेमिस्टरचे जे आपण आपले ऑनलाईन क्लासेसचे जे कोर्सेस आहे हे सर्व गुरुवारी लॉन्च होऊन जातील, 19 जूनला लॉन्च होणार आहे। तर लॉन्चिंग ऑफरचा नक्की फायदा घ्या। डेमो लेक्चर बघा, आवडलं तुमच्या मोठ्या भावाचं, कारण बघा बेटा खूप मोठ्या भावाने खूप सहन केलंय। हा मागचा जो काळ होता भरपूर वाईट काळ होता माझ्यासाठी, बरोबर आहे। खूप डिप्रेशनमध्ये घालवलाय, खूप त्रास वगैरे झाला, माझ्या भरपूर काही वाईट गोष्टी माझ्यासोबत झालेल्या आहे, ठीक आहे ना। पण ठीक आहे, असो, या सर्वांना सारून मी पुढे जायचं निर्णय वगैरे घेतलेला आहे। तर बघा सिंपल एक सपोर्ट तुमचा मला फक्त पाहिजे आहे, एक विश्वास ठेवा तुमच्या मोठ्या भावावर, ठीक आहे ना। चला असो, तर बघा ऑनलाईन क्लासेसची सुरुवात आपली या 19 जूनला होणार आहे, ठीक आहे ना। तर 15 ते 16 सप्टेंबरला छान छान सुंदर सुंदर तुमची युनिट टेस्ट 1 होणार आहे आणि युनिट टेस्ट 2 जी आहे तुमची ही 13 ते 15 ऑक्टोबरलाच होणार आहे। म्हणजे रेग्युलर जे फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर आहे ना, सर्वांचीच युनिट टेस्ट ही 13 ते 15 ऑक्टोबरच्या दरम्यान युनिट टेस्ट 2 होणार आहे, ठीक आहे। तर समजलं सर्वांना इथपर्यंत क्लिअर वगैरे झालं असावं असं मला वाटतं। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जे एक्झामिनेशन फॉर्म भरायचे आहे ते भरायचे आहे 1 ते 11 सप्टेंबरच्या दरम्यान। बघा लेट फी जर तुम्हाला भरायची नसेल
जर तुम्हाला असं वाटतं की आपल्याला लेट फी लागायला नको, तर 1 ते 11 सप्टेंबरच्या दरम्यान तुम्हाला तुमचा एक्झाम फॉर्म सुद्धा सबमिट करायचा आहे. ठीक आहे ना? चला असो. त्यानंतर बघा विद्यार्थी, आणि हे बाकीचे कॉलेजचे काम आहे मग. आणि जर तुम्ही 11 सप्टेंबरपर्यंत जर फॉर्म भरायला विसरले, मग 13 ते 15 मध्ये तुम्हाला ₹200 लेट फी जास्त लागेल. नंतर मग अजून जर लेट भरला, तर तुम्हाला ₹1500 एक्स्ट्रा लागेल बेटा. तर असं काही करू नका. 1 ते 11 मध्ये आपले फॉर्म सबमिट करून टाका. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, एक्झामिनेशन शेड्यूल तुमचा कसं असणार आहे. ठीक आहे ना? चला असो. तर एक्झामिनेशन शेड्यूल या ठिकाणी तुम्ही बघू शकता, की यावेळेस तुमच्या ज्या फायनल बोर्डाच्या एक्झाम आहे, ह्या खूप लवकर होतील. म्हणजे बघा, तुमच्या ज्या प्रॅक्टिकल एक्झाम आहे ना, या 28 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबरच्या दरम्यान होतील. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचे जे प्रॅक्टिकल, जे थेरी एक्सटर्नल प्रॅक्टिकल असतात, एक्सटर्नल ओरल वगैरे असतात, तर या तुमच्या 28 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबरच्या दरम्यान होणार आहे. आणि थेरी एक्झाम आहे आपली फायनल बोर्डाची थेरी एक्झाम, MSBT विंटर एक्झाम 2025. म्हणजे MSBT बोर्डाची विंटरमध्ये होणारी फायनल बोर्डाची एक्झाम ही तुमची होणार आहे 11 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरच्या दरम्यान. म्हणजे बघा बेटा, यावेळेस डायरेक्टली तुमचं नोव्हेंबरमध्ये सर्व कार्यक्रम होऊन जाणार आहे. ठीक आहे ना? 3 डिसेंबरला तुमचं सर्व खेळ समाप्त. किती मजेदार आहे, बरोबर ना? म्हणजे यावेळेस सेमिस्टर थोडं लवकर होणार आहे. बघा, यामध्ये जर काही चेंज झाला, तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजून जाईलच. काळजी करू नका. पण सांगतो, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यावेळेस तुमच्या ज्या फायनल बोर्डाच्या एक्झाम आहे, या खूप लवकर होणार आहे. म्हणजे बघा, 11 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर, म्हणजे यावेळेस पहिल्यांदाच असं होतं, की नोव्हेंबर महिन्यात तुमच्या फायनल बोर्डाच्या एक्झाम होणार आहे. तर तुमच्याकडे वेळ भरपूर कमी आहे. तर यावेळेस जोमाने अभ्यास करा, कारण हे जे थर्ड सेमिस्टर जे असतं ना, हे थोडंसं कठीण आहे. कोणतीही ब्रांच घ्या, थर्ड सेमिस्टर थोडंसं कठीण आहे. बरोबर आहे? तर यासाठी बघा, पहिल्यापासूनच तुम्ही अभ्यासाला लागू शकता. ठीक आहे ना? तर बघा, आपलं ॲप्लिकेशन आहे, विनीत ट्युटोरियल नावाचं आपलं प्ले स्टोअरवर ॲप्लिकेशन आहे. त्या ठिकाणी डाउनलोड करा. आमचे फ्री डेमो लेक्चर बघा. जर आमचं शिकवणं जर तुम्हाला खरंच आवडलं ना, तरच तुम्ही कोर्स वगैरे परचेस करू शकता. त्या ठिकाणी भरपूर सारे कोर्स, भरपूर साऱ्या ब्रांचेसचे कोर्स यावेळेस सुद्धा टाकलेले आहे. बरोबर आहे? तर जा एकदा बघा, शिकवणं बघा कसं वाटतं काय नाही. आणि त्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, की 19 जून म्हणजे या येता गुरुवार या ठिकाणी लॉन्चिंग डेट आपली असणार आहे. भरपूर साऱ्या ऑफर वगैरे सुद्धा असणार आहे. तुम्ही कोर्स जाऊन परचेस करू शकता. आणि त्यासोबतच आमचे बघा, विनीत ट्युटोरियल नावाचं आपलं YouTubeवर चॅनल सुद्धा आहे. त्यावर सुद्धा भरपूर सारे डेमो लेक्चर टाकलेले आहे. तुम्ही सुद्धा बघा, तुमच्या मित्रांना सुद्धा सांगा. ठीक आहे ना? चला, तर अशा प्रकारे आपला अभ्यास तुम्ही चालू करू शकता. आणि हो, त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर नोट्स वगैरे मिळून जाईल, सर्व काही मिळून जाईल. आणि या ठिकाणी मी सर्टिफिकेट ऑफ ॲश्युरिटी सुद्धा दिलेली आहे. हा व्हिडिओ माझा तुम्ही सेव्ह करून घ्या. या व्हिडिओला तर हा YouTubeवरच राहणार आहे, कुठे जाणार नाहीये. तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय, की जर सेकंड युनिट टेस्टच्या अगोदर तुमचा संपूर्ण सिलेबस झाला नाही, तुम्हाला नोट्स मिळाला नाही, तर 100% मनी तुम्हाला मी रिफंड करून टाकेल. तुम्हाला मी असं काहीच विचारणार नाही. जर तरचा विषयच नाही, डायरेक्ट तुम्ही नंबर टाका, डायरेक्ट 100% रिफंड मी तुम्हाला करून टाकेल. हा व्हिडिओ तुमच्यासाठी प्रूफ आहे, तुमच्यासाठी एव्हिडन्स आहे. ठीक आहे ना? सर्टिफिकेट ऑफ ॲश्युरिटी आहे. तुमचा प्रॉपर सिलेबस कंप्लीट केला जाईल तुम्हाला. आणि बघा कसं बेटा, की 2018-19 पासून मी YouTubeवर गाईडन्स करतोय, डेमो लेक्चर घेतोय, तुमचे फ्री लेक्चर वगैरे देतोय, विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवतो, ऑल ओव्हर महाराष्ट्र शिकवतोय. तर एवढा तुमचा मोठ्या भावावर विश्वास ठेवा, कारण भरपूर एक बघा, एक नॉर्मल फॅमिलीमधून मी आलेला आहे. बरोबर आहे? ज्यांचा एकदम पुअर फॅमिली, आमची फायनान्शियल कंडिशन काहीच नव्हती, तिथून वरती आलेलो बेटा. तर मला माहिती आहे, की अवस्था काय असते. शिकायचं तर असतं, पण पैसे नसतात. बरोबर आहे? तर बघा, आपलं भविष्य आपल्याला घडवायचं आहे. आपल्या हातात सर्व काही आहे, कारण तुमच्या आई-वडिलांची शेवटची आशा फक्त तुम्हीच आहे, की नाही यार, हाच माझी परिस्थिती बदलेल, हाच माझ्या गरिबीतून मला वरती नेईल. तर बघा, तुमच्या आई-वडिलांचा तुमच्यावर जो विश्वास आहे, तो सार्थक लावा, प्रॉपर अभ्यास करा, आणि याची जाणीव मला सुद्धा आहे. तर बघा, काळजी करू नका. तुमच्यासाठी जे जे काही होईल ते सर्व मी करायला तयार आहे. फक्त एक साथ मला द्या, सपोर्ट तुमचा फक्त मला असू द्या, बस. बाकी काही मागत नाही मी. ठीक आहे ना? चला असो. तर आशा करतो की तुम्हाला आजचा व्हिडिओ सर्वांना क्लिअर वगैरे झाला असेल. तर बघा, आणि हो, लगेचच तुमचं जे सेमिस्टर आहे ना, नवीन सेमिस्टर, हे तुमचं सुरू होणार आहे 15 डिसेंबर पासून लगेचच. म्हणजे जसं तुमचं बघा, 3 डिसेंबर, आता तुमचं बघा 3 डिसेंबरला एक्झाम संपल्या, की लगेच 15 डिसेंबर पासून लगेच तुमचं नवीन सेमिस्टर सुरू होऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे ना? तर आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल असेल. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.